कवी भूषण तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, आपल्या सर्वांना श्रुत आहे की इंद्रजनी जंब पर बाडवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज पौन बाह बाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा द्रुमदुंड पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कान जीवी कंस पर त्यो मलेच बंस पर शेर शिवराज. छत्रपती संभाजी महाराज ही जी मालिका आहे ते शेवट दाखवलं. हे पण एक खूप मोठं गूढ आहे. हो, काही जण त्यामागे राजकारणी म्हणतात की काही विशिष्ट समाजाची मनं दुखावली जाऊ नये म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं आणि म्हणून त्यांनी ते केलं नसावं आणि ते अमोल कोल्हेने ऐकलं. हे थोडं दुर्दैवाचा भाग आहे. हो, त्याचं उत्तर स्पष्टतेने तेच सांगू शकतील. आपण कोणीही काही बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे त्याचं नक्की खरं उत्तर असेल आणि वरवर त्यांनी काही सांगितलं तर त्यांच्या अंतर्मनाला त्याचं उत्तर खरं काही ते माहीत असेल. नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहेत, ते बघून खरंच आनंद होतो आहे. तुमचे खूप खूप आभार. ह्या एपिसोडला देखील तुम्ही खूप छान रिस्पॉन्स द्याल, चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा. आणि आज आपल्यासोबत आहेत आपले गेस्ट अमर सुर्वे. बोलूया त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार अमरजी. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर आम्हाला आता जवळच महाशिवरात्र येते. महाशिवरात्री म्हटल्यानंतर भगवान शिव आपल्याकडे प्रार्थना करतात की कैलास राणा शिवचंद्र मोहणी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी. त्यामुळे शिवशंकर हे ह्या सृष्टीचे जरी विनाश करता किंवा जसे भगवान ब्रह्मदेव हे जन्मदाता आहेत, श्रीकृष्ण हे पालन करतायत आणि मृत्यूची देवता किंवा संहार करणं वाईटांचा हे भगवान शिवशंकर करतात. तरीसुद्धा भगवान शिवशंकर हे स्थिर आहेत, शांत आहेत. आणि भगवान शिवशंकरांच्या आणि पार्वती मातेच्या लग्नाचा जो दिवस आहे तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. ह्या दिवशी भगवान शिवशंकरांनी तांडव नृत्य पण केलं होतं अशी पण माहिती आपल्या पुराणामध्ये मिळते. आणि ह्या दिवसांमध्ये जर तुम्ही भगवान शिवांची माता पार्वतीची जर पूजा केली, आपल्याला माहिती आहे की हनुमानसुद्धा भगवान शिवांचेच रूप आहेत. आणि हनुमानाबद्दल बोलताना पण म्हणतात की मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिवंता वरिष्ठम वातात्मजा वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. त्यामुळे शक्ती वेगवान आणि अग्नी स्वरूप असलं तरी स्थिर आणि शीतलता हे शिवशंकराचं रूप आहे. आणि महाशिवरात्रीला जे शिवशंकराची आराधना करतात, मेडिटेशन करतात, त्याचं भजन करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून महाशिवरात्री आपल्याकडे आहे. शिवशंकर फक्त हे सगळं नाही आहेत, तर शिवशंकर हे आदियोगी देखील आहेत. सप्तऋषी आपल्या हिंदू धर्मामध्ये सप्तऋषी यांचे गुरु 7 ऋषींना जे सर्वप्रथम योगी आहेत त्या 7 योग्यांचे गुरु आदियोगी हे भगवान शिवशंकर आहेत. तसे भगवान शिवशंकर आदी पुरुष पण आहेत. हो, असं ह्या सृष्टीचा पूर्ण रचना करताच भगवान शिवशंकर आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणाचा आणि त्याला पावन होणारा दिवस हा महाशिवरात्री दिवस आहे. म्हणून आपल्याकडे महाशिवरात्री करतात. आणि आता हल्लीच तुम्ही महाकुंभला जाऊन आला, प्रयागराजला जाऊन आला, तर कसा अनुभव राहिला तिथला? महाकुंभ म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे. मी आता जाऊन आलो तर माझा स्वतःचा असा अनुभव सांगेन. बरेच मित्र आम्ही गेलो होतो. महाकुंभ असा आहे की ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की समुद्र मंथन झालं होतं. हां, पर्वताची ते मध्ये पाण्यात ठेवून वासुकी नागाचं पूर्ण ती रशी घेऊन एका बाजूला दानव एका बाजूला देव दैत्य आणि देव यांचं ते संघर्ष होता आणि त्यातून अनेक रत्नं बाहेर आली. त्या रत्नापैकी अमृत कलश बाहेर आला. तो अमृत कलश कोण पिणार? जर दानवांनी पिला तर ते अमर होतील, त्यांना मारणं अशक्य होईल. म्हणून इंद्रपुत्रांनी घेऊन तो कलश पळाला. त्याच्या मागे बरेच जण धावले आणि मग ते बरेच युद्ध लढाया झाल्या. मोहिनीचं रूप घेऊन विष्णूने ते कलश देवांना पाजला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तो कलश घेऊन ह्या सगळ्या लढाई आणि झटापटी होत असताना त्या 3 ठिकाणी 4 ठिकाणी पडल्या. प्रयागराज, उज्जैन, महाराष्ट्रातील नाशिक आणि हरिद्वार अशा 4 ठिकाणी भारतात हे अमृत पडलं. तिथे नद्यांचे वेगवेगळे संगम आहेत. आपल्याकडे पाणीसुद्धा एक अमृताप्रमाणेच आहे. बरोबर. जसं ते पाण्याचा रूप असा आहे की माळिया जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पाणी या ऐसे केले हो आहे का.
जसा माळी घेऊन जातो तसं पाणी जातं. ज्या रूपात तुम्ही त्या पाण्याला बघाल, कपडे धुवायला वापरा, प्यायला वापरा, आंघोळ करायला वापरा, पाणी त्या पद्धतीचं स्वतःला ढालून टाकतं. त्या ठिकाणी अशा पवित्र संगमांच्या ठिकाणी हा अमृत कलश पडला होता आणि त्या ठिकाणी अमृत रूप असं त्या नदीच्या पाण्यांना आणि त्या जाग्यांना आलेलं आहे. आणि आपल्या धर्मामध्ये ह्या 4 ठिकाणी 12-12 वर्षांनी कुंभमेळे होतात आणि 12-12 वर्षाचं हे सायकल झालं की 144 वर्षाचा एक महाकुंभ असतो. तो महाकुंभ आता प्रयागला होता. प्रयागराज. आणि त्या महाकुंभामध्ये तुम्ही जाऊन स्नान करून आल्यानंतर आपल्याकडे माहिती आहे गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती आपल्याकडे सगळ्यांना माहीत आहे. लग्नामध्ये सुद्धा आपल्याकडे गंगा, सिंधू, सरस्वतीचे, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्रधने, शर्मन्वती, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती, महासुर नदी, ख्याता, गया, गंडकी आणि पूर्णापूर्ण जलई समुद्र सरिता असा आपल्याकडे एक मंत्र आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अमृत ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्यामध्ये आंघोळ केल्यानंतर हिंदू धर्म विचाराने असं म्हटलं जातं की आपल्या मनामधील वाईट गोष्टी आहेत त्यांचं नाश होतो. जसं आपण प्रार्थना करतो ओम असतो मा सदगमय तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याचा जो भाव आहे या महाकुंभात येतो. बरं, नुसतं पाण्यात पोहून येत नाही. बरोबर. तर तिथे दैवी चमत्कार घडतात. बऱ्याच लोकांचे वेगवेगळे महाकुंभाबद्दलचे अनुभव आहेत. अच्छा, आपला काय अनुभव घडला असा? मी आणि माझे मित्र परस्पर आम्ही गेल्यानंतर आम्ही त्या स्नान करून आल्यानंतर एक आंतरिक सुखाची भावना आपल्याला नक्की मिळते. तुम्हाला स्वतःला एक प्रत्येक आपण आयुष्यामध्ये धावत असताना धावपळीचं जग आहे, पण तृप्तता हा जो भाग आहे ना हा महाकुंभात जाऊन आल्यानंतर तुम्हाला कळेल. अच्छा. जसं इकॉनॉमिक्समध्ये म्हणतात की वॉन्ट सॅटिस्फाईड कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी इज कॉल्ड युटिलिटी. तसं आध्यात्मिक युटिलिटी जर हवी असेल तर तुम्हाला महाकुंभात जावं लागेल. कारण प्रत्यक्ष तिथे जे आलेले नागा साधू आहेत किंवा अन्य वेगवेगळ्या संप्रदायाचे साधू आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य परमेश्वर प्राप्तीसाठी घालवलं, त्यांची रजकणं त्या पाण्यात जातं जेव्हा ते स्नान करतात आणि त्या पाण्यात आपण जाऊन आंघोळ करतो. तर तो भाव खूप वेगळा आहे. कारण कसं असतं ते आपल्याकडे म्हणतात परिसाच्या संगे लोहबी घडला, लोहबी घडला सुवर्णाची झाला. तर लोखंडाला तुम्ही परिस्पर्श केला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं. तसं महाकुंभात गेल्याने आपल्यासारख्या आतमध्ये असणाऱ्या वाईट विचारांची नष्टता होऊन पूर्तता आणि त्याला म्हणतात ना पवित्रता आणि आध्यात्मिक सुखाचे अनुभव महाकुंभात. महाकुंभाबद्दल अजून असे बरेच विषय आहेत की काही साधू संत आहेत त्यांचे असे विचार आहेत की आम्ही रात्री असं मेडिटेशन करत असताना साक्षात तारे त्या पाण्यात पडत आहेत आणि पुन्हा पण मागे जात आहेत असं सुद्धा काही मी बघितलेलं. आता परमेश्वर प्राप्ती किंवा हे सगळे अनुभव तुम्हाला त्या भावातच जाऊन मिळतील. बरोबर. संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली समाधी आहे ती जर तुम्हाला ज्ञानेश्वर जिवंत तिथे बसलेत का किंवा साक्षात रूप प्रकट आहे का तिथे हे बघण्यासाठी त्या भावाने जावं लागेल. तुम्ही JCB घेऊन जाल तर तिथे ते दिसतील का नाही याबद्दल काही शंका आहे. त्यामुळे तो भाव निर्माण करावा लागेल. म्हणून महाकुंभामध्ये जे जातात त्यांनी तिथे मेडिटेशन केलं पाहिजे, ते पाणी आणलं पाहिजे, तिथली माती सगळं जी तिथली जो परिसर आहे त्या परिसरामध्ये फिरलं पाहिजे. हा तिथला अनुभव. मग तिथलं पावित्र्य जे आहे मग एवढ्या दिवसापुरतंच मर्यादित असं आहे का काय? अजिबात नाही. जसं मी महाशिवरात्रीबद्दल मगाशी बोललो तसंच आहे ते. काही विशिष्ट दिवसांचा एक वेगळा प्रभाव असतो. बरोबर. जसं आपण रोज आपल्या जीवनामध्ये जेवत असताना कधीतरी आवडीचं बनवतो याचा अर्थ रोज जेवतच नाही असं. त्या अमृताचा प्रभाव हा कायम तिथे आहे. परंतु त्या ठिकाणी जे साधू संत येतात ते महाकुंभाला येतात आणि परमेश्वराला आपल्यापेक्षा आपल्या भक्तांची खूप आवड आहे. जर प्रभू रामचंद्रांना खुश करायचं असेल तर आपल्याकडे म्हणतात हनुमंताची पूजा करा आणि हनुमंताला खुश करायचं प्रभू रामचंद्रांची करा. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराची दिवस रात्र तपस्या करणारे त्यांची आठवण करणारे सगळी जी महान मंडळी आहे ती त्या ठिकाणी येते आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन महाकुंभ हा मोठा बनत असतो. त्यामुळे त्या काळाला विशेष महत्त्व आहे. बरोबर. अन्य वेळी तुम्ही जाऊ शकता काय प्रभाव तेवढाच. आता महाकुंभला आपण बघितलं की भरपूर ॲक्सिडेंट झाले, भरपूर लोकांचा जीव गेला तिथे. बरोबर. तिथं संगमवर तिथे चेंगराचेंगरीमध्ये परत तिथे चोरी चकारी पण झाली भरपूर. तर मग ह्यावर देवाचं लक्ष नाही का कुठे? म्हणजे
की त्यांचं कर्म वाईट होतं की काय, म्हणजे काय विषय आहे तो? जर आपण ज्ञानेश्वरांचं पसायदान जर वाचलं तर ज्ञानेश्वर तिथे म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्यामुळे जिथे चांगलं आहे तिथं वाईट आहे, जिथं उजेड आहे तिथे अंधार आहे. बरेच जणांचे असेही प्रश्न आहेत की बाबा हे सगळी एवढी लोक तिथे गेली दर्शनासाठी. जर आपण त्याला शुद्ध भावनेने आणि आध्यात्मिक भावनेने जर बघायला गेलं तर असल्या पवित्र ठिकाणी त्यांना मुक्ती मिळाली हा सुद्धा भाव तिथे आपण म्हणू शकतो. वाईट आणि चांगलं ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या, जसं अमृतमंथन झालं होतं म्हणजे राक्षस आणि देव हे दोन्ही होते, तसं चांगल्या आणि वाईट ह्या पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. ओके. तिथे मृत्यू येणं हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे, कारण तो जन्माला आला तो मृत्यू येणारच, मग तो तिथेच येईल असं नाही. बरोबर. आता त्याला मुक्ती समजायचं का चेंगराचेंगरीत मी मेलो असं समजायचं, हा आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीचा आणि याचा विषय. आपण ऐकलं असेल की सोलापूरचे पण एक मोठे आमदार ते आंघोळ करून बाहेर आले आणि त्या थंडीमध्ये त्यांना हार्ट अटॅक. त्यांच्या घरातले असे विचार करतात किंवा आम्ही जे त्यांच्या परिचयातले आम्ही असा विचार करतो की एवढ्या पवित्र स्थळी जाऊन जिथे हिंदू धर्मामध्ये एक विशेष महत्त्व आहे, शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतो? मन स्थिर होण्यासाठी, बरोबर, एकरूप होण्यासाठी, परमेश्वर चरणी लीन होण्यासाठी. ती लीनता भले तिथे मिळत असेल हा एक विचार आहे. त्यामुळे महाकुंभामध्ये जैसा ज्याचा भाव तैसा त्याची देव. जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्हाला तिथे परमेश्वर भेटेल. आणि एखाद्याची मृत्यूची वेळ जर ठरलेली आहे तर त्यासाठी महाकुंभ किंवा रोड ॲक्सिडेंट्स किंवा हार्ट अटॅक्स असं नसतं. जो होणार आहे त्यावेळी येणार आहे. मृत्यू हा अटल आहे. त्यामुळे तो महाकुंभाशीच आपण जर जोडणं तर थोडी तिथे गडबड वाटेल. आता जे अपघात वगैरे झाले महाकुंभला, तर त्यावेळी त्याला अनुसरून राजकारणी माणसांनी आहे ना, म्हणजे आपलं जे महाकुंभ पवित्र आहे, तर त्याला राजकारण्यांनी मृत्यूकुंभ असं घोषित केलं आहे. म्हणजे त्यांनी तिथे कुणीच जाऊ नका, गर्दी करू नका, आज नाही गेला उद्या जाल नंतर जाल. तर ह्यावर काय म्हणणं आहे? कसं आहे, मी मगाशी म्हटलं जसं की जैसा ज्याचा भाव तैसा त्याची देव, की राजकारणी अशी एक जमात आहे मी म्हणेन की जे मेलेल्या टाळूवर सुद्धा लोणी खायला बसलेले असतात. काही राजकारण्यांनी तर हे पण म्हटलं की बाबा तिकडे मृत्यू झालेल्या माणसांची शरीरं फेकून दिली पाण्यामध्ये. हां, काही जण म्हटले पाण्याची स्वच्छता अत्यंत खालच्या थराला गेली. जर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे बघितलं, तर मी जाऊन आलो, तिथे काही मशीन्स आहेत ज्या रोज फिरत असतात, पाण्याचं फिल्टरेशन करत असतात, स्वच्छ करत असतात. पाणी वाहून पण दिलं जातं जास्त प्रमाणात. आता एक गोष्टांचा जर विचार केला तर मॅनेजमेंटचा तुम्ही जर विचार कराल, अनेक सेक्टर तिथे उभी केलेत. जर तुम्ही समुद्राच्या बेसवर रेतीमध्ये लोखंडी आणि मोठ्या जाड पत्र्याचे रोड बनवलेत आणि पूल वेगवेगळे बांधलेले आहेत. आज भारताची लोकसंख्या 140 करोडहून जास्त आहे. त्यापैकी जवळपास 55 ते 60 करोड लोक तिथे गेलेत. बरोबर. थोडी तरी दुरावस्था होणार. बरोबर. जर आपल्या घरामध्ये किती छान घर असो तुमचं, 2 BHK 4 BHK किंवा बंगलो असो, एका घराची राहण्याची क्षमता जर 50 व्यक्तींची असेल आणि त्या घरी जर 1000 व्यक्ती जर राहायला आले, तर तिथे उडणारी जी तारंबळ आहे ही राजकारणी कधी कधी विचारात घेत नाही. बरोबर. तिथे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आहे, परंतु व्यवस्थामध्ये अव्यवस्था किंवा अव्यवस्थामध्ये व्यवस्था हा भक्तीचा भाव आहे. आज तुम्ही लाखो वारकरी संप्रदायाची मंडळी, या जगातील सर्वोत्तम संप्रदाय, कष्ट, जिद्द, 250-300 किलोमीटर 50-60 वर्षाच्या आया भगिनी म्हातारे कोतारे चालतात, सहज प्राप्त होत नाही. बरोबर. टाकीचा घाव खाल्ल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तसं महाकुंभामध्येही जी अव्यवस्था असेल, छोटी मोठी अव्यवस्था असू शकते, ती सुद्धा व्यवस्था रूप बघितली पाहिजे. कारण तिथे जाण्याचा भाव आपला वेगळा आहे ना. तिथे काय एखादं लग्न सराई नाही आहे, ती तो एक अत्यंत मोठा विस्तृत असा महाकुंभ आहे ज्याच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आलेत. थोडीफार अव्यवस्था होऊ शकते, परंतु प्रशासनाच्या बाजूने योगी सरकारने खूप चांगली तिकडे व्यवस्था केली. वेगवेगळे टेंट बांधलेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, सेक्टर्स आहेत. तुम्ही जर जाल तर एक सेंट्रिक अनाउन्समेंट चालू आहे की बाबा कोणी इथे हरवलं आहे त्यांनी तिथे या, कोणी इकडे हरवलं आहे कोणी तिकडे या. महाकुंभाला तुम्ही गेल्यानंतर भाविकांना विनंती आहे की आंघोळ केल्यानंतर आपण त्वरित तिथून पुढे चालत राहा, कुठे थांबू नका, आपण लवकरात लवकर पुढे दिशेने निघा, गर्दी वाढत आहे. तर आत्ता आपण बघितलं, आत्ताच सध्या रिलीज झाला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी. तर तो रिलीज व्हायला आपल्या म्हणजे
जवळपास सगळ्यांना माहिती आहे हे सत्य घटना काय, पण आता जी जनरेशन आहे त्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नाही, बऱ्याच लोकांना. तर एवढा उशीर कशामुळे झाला असेल मूव्ही रिलीज व्हायला? कारण हे पहिलंच व्हायला पाहिजे होतं. ह्याच्या आधी पण आपल्या महाराजांवर 1689 हा मूव्ही तो पण रिलीज होऊन नाही दिला. तर हे काय हे नक्की राजकारण आहे, काय कटकारस्थान आहे कुणाचं? तर ह्यावर काय सांगाल तुम्ही? देश स्वतंत्र झाल्यानंतर गेले 70 वर्ष ज्या कोणी राजकीय पुढाऱ्यांनी हा देश चालवला आहे, त्यांच्या विचारामागे असणारी जी दुर्बलता आहे आणि काही विशिष्ट गटाच्या लांगून चालनेसाठी केलेला जो विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बोललेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही जी कहाणी आहे ही सर्वश्रुत आहे, परंतु ती पिक्चराइज व्हायला वेळ लागली. कारण राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थापायी कोणीतरी दुखावलं जायला, म्हणून ती झाली नाही. लेकिन आपल्याकडे असं म्हणतात की सत्य परेशान होऊ सकता है लेकिन पराजित नाही. भले त्यांनी कितीही सत्य दाबायचा प्रयत्न केला तरी ते आज सगळ्यांसमोर आलं आहे आणि पूर्वी पण आलं होतं, पण स्पष्टतेने येणाऱ्या पिढीसमोर गेलं. छत्रपती संभाजी महाराजांचं पिक्चरमध्ये दाखवलं त्यापेक्षाही निर्गुण हाल करून हो, त्यांची हत्या करण्यात आली होती. कारण हिंदूंचा एवढ्या शक्तीचा एवढा पराक्रमी राजा, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. सगळं राज्य देईन, मोठी तुला जहागिरी देईन, तू मुस्लिम धर्म स्वीकार. परंतु संभाजी महाराजांनी स्वीकारला. कारण धर्मासाठी वाटेल ते करण्याचे त्यांचा भाव होता. धर्मो रक्षती रक्षितः. कारण संभाजी महाराज हे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. त्या पिक्चरच्या सुरुवातीलाच तुम्ही बघाल, शेर अभी चला गया लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता अजूनसुद्धा आपल्या रक्तामध्ये असं सळसळती तलवार फिरते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जगलेला जो व्यक्ती आहे किंवा त्यांचा अंश असलेला संभाजी महाराज यांच्याबद्दल बाटक्या विचारधारेच्या लोकांनी, मी सरळ म्हणेन, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीचं सुद्धा पसरवण्यात आलं. हो, त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये दुमत पसरवण्यात आलं. परंतु येणाऱ्या काळानुसार संभाजी महाराजांचं जे वीर पुरुष आणि जे शक्ती आहे ती सगळ्यांसमोर प्रकट झाली. आणि ह्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ऊर्जा मिळाली पाहिजे. अंगाची चमडी काढली, डोळे काढले, कान कापले, जीभ कापली, हे कोणी कापला असा प्रश्न विचारला जाईल ना. हा प्रश्न विचारला जाऊ नये म्हणून एवढ्या वर्ष तो पिक्चर आला आहे. मग ह्याच्या मागे राजकारण 100% राजकारण आहे. नाहीतर का नाही आलं आत्तापर्यंत? का पुस्तकामध्ये संभाजी महाराजांचे पाठ नाहीत? एवढं मोठं हे समर्पण आहे, एवढे मोठे हे बलिदान आहे, का याची स्पष्टता नाही? विचार करण्यासारखा विषय. मध्यंतरी अमोल कोल्हे आहेत, त्यांनी पण श्री संभाजी महाराज त्यांच्यावर सिरीज चालू केली होती. मग त्यावर पण त्यांनी शेवट दाखवला नाही. तो पण एक खेदाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगल्या पद्धतीची मालिका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली. परंतु हा तुम्हाला मला तसा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की एवढा चांगला विचार, त्यांचं तुम्ही बौद्धिक पातळी, त्यांची स्पष्टता अमोल कोल्हेंची बघा. अक्षरशः मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळेच त्यांचं आयुष्य पुढे गेलं त्या विचाराने, हो, शिवविचाराने. परंतु त्यांनी संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही जी मालिका आहे ते शेवट दाखवलं. हे पण एक खूप मोठं गूढ आहे. हो, काही जण त्यामागे राजकारणी म्हणतात की काही विशिष्ट समाजाची मनं दुखावली जाऊ नये म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं आणि म्हणून त्यांनी ते केलं नसावं आणि ते अमोल कोल्हेने ऐकलं. हे थोडं दुर्दैवाचा भाग आहे. हो, त्याचं उत्तर स्पष्टतेने तेच सांगू शकतील. आपण कोणीही काही बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे त्याचं नक्की खरं उत्तर असेल आणि वरवर त्यांनी काही सांगितलं तर त्यांच्या अंतर्मनाला त्याचं उत्तर खरं काही ते माहीत असेल. आता ह्या मूवीला घेऊन आहे ना बरेचसे म्हणजे थिएटरच्या बाहेर इंटरव्ह्यू घेतात, म्हणजे की मूवी कसा वाटला तुम्हाला. तर मी बघितले बरेचसे की काही लोकांना आहे ना असे म्हणतात की नाही हमें स्टोरी पसंद नहीं आया, कैसा मूवी हमें नहीं अच्छा लगा. म्हणजे ॲक्च्युली ते स्टोरी म्हणजे त्यांना स्टोरी लाईन त्या वेनी ते जातात, पण त्यांना रिअलमध्ये खरंच माहीत नसेल की आपले छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत, काय होते. खरं बघायला गेलं तर
संपूर्ण भारतात जो प्रेक्षक वर्ग आहे त्याने हा सिनेमा डोक्यावर घेतलेला आहे. हो. गेल्या मागच्या आठवड्यात चाललेली हाऊसफुल बोर्डची आणि संपूर्ण देशभर कमाई ही अन्य सगळ्या पिक्चरपेक्षा खूप मोठी आहे. व्यावसायिकदृष्ट्या खरं म्हणजे हा पिक्चर सिनेमा बघायला नाही पाहिजे सगळ्यांनी. कारण ह्यामागे एक समर्पण, त्याग, राष्ट्रनिष्ठा, वडिलांना दिलेलं वचन, स्वराज्य, आया बहिणींची आबरू हे विचार जेव्हा समोर येतील ना तेव्हा स्टोरी वगैरे हा विषय काढणार नाही. कारण छत्रपती संभाजी महाराज हे सूर्यासारखा तेज आहे. डायरेक्टर लक्ष्मण उतेकर त्यांचं नाव घेईन मी. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विकी कौशलने पण त्याच्यात ॲक्टिंग केले आणि एकदम धारदार ॲक्टिंग केली. म्हणजे वाघच दिसतोय. 31-32 वर्षाचा तरुण कसा पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण छावा पिक्चरमध्ये. त्यामुळे हे सगळं बघितलं पाहिजे. स्टोरी एखाद्याला आवडत नसेल, 100मध्ये एखादा असेल, कारण त्याला तो समर्पण आणि तो भावच माहीत नाही. हो. परंतु याच्यामध्ये प्रेमसुद्धा आहे. आपण जर स्टोरीचा विचार केला तर मातृभूमीबद्दलचं प्रेम आहे, पितृत्वाचं प्रेम आहे. जर तुम्ही पूर्ण पिक्चर बघाल तर मध्ये मध्ये संभाजी महाराजांना आवाज येतो. एक लहान बाळ पळताना दाखवत आहेत. आई, आबासाहेब असं ते लहान बाळ बोलत आहे. वाघासारखा दहाडणारा संभाजी महाराजांच्या हातामध्ये सुद्धा लहानपणीच जन्म झाल्यानंतर गेलेल्या आई आणि आईबद्दलचं कुतूहल, प्रेम हे शोधतानाचा संभाजी महाराज त्यामध्ये दिसतोय. प्रेमाची भावना फक्त एक स्त्री पुरुषच थोडी असते. प्रेम ही अत्यंत मोठी भावना आहे. बरोबर. ती एखाद्या पशुबद्दल असू शकते, मित्रांमध्ये असू शकते, मैत्रिणींमध्ये असू शकते, आई वडील तर आधी गुरु आहेत त्यांच्याबद्दल असू शकते, गुरुजनांबद्दल असू शकते. प्रेम या भावनेला आजच्या पिढीने संकुचित करू नये, मी असं सांगेन. प्रेम ही खूप विस्तृत भावना आहे आणि संभाजी महाराजांचं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. आपल्या सहकार्याबद्दलचं प्रेम दिसतं. का छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा का बरं त्यांच्या नावाखाली सगळे आपले जीव द्यायला तयार होते? काहीतरी प्रेमच होतं ना. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाबद्दल बोलताना तुम्ही काय सांगाल? छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता. 120हून अधिक लढाया लढले होते आणि एक सुद्धा हरले नव्हते. अत्यंत गतिशील, अत्यंत प्रभावी आणि शक्तिशील योद्धा छत्रपती संभाजी महाराज होते. तुम्ही जंजिराबद्दल जर जो अभेद्य राहिलेला किल्ला आहे, ज्याला नाईलाजाने आणि दुर्दैवाने आपल्या मावळ्यांना आपल्या स्वराज्याच्या गडकिल्ल्यामध्ये घेता नाही आलं. कोंडाजी बाबांचं त्यामध्ये देह ठेवला त्यांनी. दारू गोळ्याचं जे कोठार आहे ते उडवणारच होते, परंतु ते शत्रूच्या हाती लागले. आणि कुठे ना कुठे आपल्या लोकांची त्यावेळी शत्रूंना साथ होती. ती थोडी एक अडचण त्यावेळी होती आणि आताही आहे. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कोंडाजी बाबा पडले ते कळल्यानंतर ते सुद्धा शक्तीने जंजिरा किल्ल्यावरती जाणार होते, परंतु त्यावेळी रायगडवरती काहीतरी आक्रमण झालं आणि ते थोपवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज रायगडच्या दिशेने गेले. परंतु संभाजी महाराज शांत नाही बसले. त्यांनी जंजिराच्या जवळ, जर कधी कोणी जंजिरा बघायला गेलं तर तुम्ही जंजिरामध्ये आत जाताना उजव्या बाजूला आणि बाहेर पडताना डाव्या बाजूला थोडं जर तुम्ही समुद्रामध्ये आत पाहिलं तर तुम्हाला अजून एक किल्ला दिसेल. त्या किल्ल्यामध्ये आपण कधीच जाऊ. जंजिराला काबीज करण्यासाठी, त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी अजून एक किल्ला बांधला होता. तिथेच आहे तो जंजिराच्या बाजूला, पद्मदुर्ग नावाचा. असे छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांप्रमाणे जसं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं तसंच यांनी देखील पद्मदुर्ग उभा केला होता. म्हणजे ते चांगली अभियांत्रिकी पण होती. तिकडे कोणच जात नाही, म्हणजे तिकडे जाण्याचा आता सध्या सोर्स वगैरे त्या फोर्टवर. आपल्याकडे काय आहे, पद्धत अशी आहे की आपलं पाहायचं नाही आणि दुसऱ्यांचं बघून मग आनंदी व्हायचं. जसं योगा, जर पूर्वी भारतातले ऋषी वेगवेगळे आपले जे वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्यामध्ये भारतातले ऋषी सर्व हा अमूल्य ठेवा लिहून ठेवला आहे. तो आपण वाचायचा नाही, कोणी सांगितलं ऐकायचं नाही. परंतु अमेरिकेने जर त्यातल्या एखाद्या योगाचं पेटंट केलं आणि त्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर मग सगळे मानतात. तसंच त्या पद्मदुर्गाबद्दल झालं. आपलं सोडून आपण दुसरीकडेच धावतो. तिकडे जाण्यासाठी आता भरती ओटीचा विषय असतो. तिकडे जाण्यासाठी नावाडी आहेत, पण तिथला जो भाग आहे जास्त करून मुस्लिम समाज आहे, त्यांच्या नाव आहेत. तिथे जायचं असेल तुम्ही त्यांनी सांगितलेल्या पैशांनीच जायचं आहे, नाही तर ते जाता येत नाही. तुम्ही जंजिरावर गेलो, तिथल्या कथासुद्धा बघा तुम्ही कसल्या आहेत. हे इनडायरेक्ट प्रकारचं एक प्रकारचं आक्रमणच आहे. हे विचारांचं आक्रमण आहे. आणि सरकारने तिथे माझ्या तर काही ना काही योजना केली पाहिजे. आणि पद्मदुर्ग सगळ्यांना कसा दाखवता येईल यावरती थोडा
विचार झाला पाहिजे. तुळापूरला गेलं पाहिजे. ते संभाजी महाराजांची कवी कलशांची समाधी, तिथे नतमस्तक झालं पाहिजे. आणि पण ह्या विद्यमान सरकारचं खरंच आपण आभार मानलं पाहिजे की त्याला खूप चांगला निधी देऊन तुळापूरचं छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधीस्थळ आहे त्याचं आता पुनरुत्थान करायचं काम चालू आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील नाव येतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात आपल्या सर्वांचा मायबाप, हो, थोरले धनी. छत्रपती संभाजी महाराज जे काही होते ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अंश होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्रीमंत योगी जेव्हा ह्या विषयाबद्दल जरा विचार केला आपण तर आपल्या लक्षात येतं की एकतर व्यक्ती श्रीमंत असू शकतो नाहीतर योगी असू शकतो. छत्रपती महाराज दोन्ही होते. कारण एक की त्यांच्याकडे श्रीमंती पण होती, आर्थिक श्रीमंती होती. अनेक गडकिल्ले होते, 250हून जास्त गडकिल्ले आहेत. पण एकासुद्धा गडकिल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाजी शहाजी भोसले असं नाव नाही आहे. हे झालं योग्याचा भाव. पाण्यात असून कमळाप्रमाणे वेगळं राहणं म्हणून छत्रपती महाराज गणपती, गजपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी या भूमंडलाचे ठाई, धर्मरक्षक ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं. कवी भूषण तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, आपल्या सर्वांना श्रुत आहे की इंद्रजनी जंब पर, बाडवसो अंब पर, रावणस दंब पर, रघुकुल राजे, पौन बाह बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस्त्र बाह पर, राम द्विज राज है, दावा ध्रुवदुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण भी तुंड पर, जैसे मृगराज है, तेजतम अंश पर, कान जीवी कंस पर, त्यो मलेच बंस पर, शेर शिवराज. हे छत्रपती शिवाजी महाराज होते. जसं रावणाला प्रभू रामचंद्रांनी शिरच्छेद केला, कंसाला श्रीकृष्णाला मारला, त्याप्रमाणे म्लेच्छांचा कर्दन काळ छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून म्हणतात की काशी यो की कला जाती, मथुरा मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तर सुन्नत होती सबकी. आणि असं असून सुद्धा शत्रूंनी आपल्या आया बहिणीवरती आक्रमणं केली, त्यांच्या इज्जतीची लक्तर तोडली, परंतु सुद्धा परस्त्रीला माते समान जाणणारा राजा, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घेऊन आले तेव्हा त्यांना आईची उपमा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. असा चरित्रवान, नीतिवंत, सामर्थ्यवंत, या जगातील उत्तम जे विशेषण आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होतं. असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि कवी भूषण औरंगाच्या राजमंडळातून जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरती आणि त्यांच्या सैन्याबद्दल लिहिलेली कविता आहे. मी तुम्हाला ते सांगायला मला जरूर आवडेल की साजी चतुरंग सेना अंग में उमंग धारी, सर जा शिवाजी जंग जितन चलत है, भूषण भणत नाद बिहद नगार नके, नदी नद मद गैब रन केरलत है, ऐल कैल खैल बैल खल गम गैल गैल गजन की थैल पैल सल उसलत है, तारा जो थुरनी धुरी धारा में जगत जिमी, थारा पर पारा पारा वारा यो हलत है. असे कवी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिले. काय लिहायचं काय, ते बोलतात ना, आकाशाचं पान सागराची शाही केली तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काही बोलू शकत नाही. आणि एवढे गडकिल्ले बांधून ठेवलेत आज 500, 350, 400, 500 वर्ष व्हायला आली तरी ते गडकिल्ले अजून तसेच आहेत. ऊन वारा पाऊस होत म्हणजे अभियांत्रिकी छत्रपती शिवाजी महाराज. नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. इंडियन आर्मीचे आपलं इंडियन नेव्ही, फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. असे छत्रपती शिवाजी महाराज काय बोलणार त्यांचं. त्यांच्यामुळे आपण आज सगळे जिवंत आहोत. आणि सर्वांना आपलंसं करून 12 बलुतेदार 18 पगड जाती यांना मराठा या शब्दामध्ये बांधून पुढे घेऊन गेलं पाहिजे. फक्त कमतरता आपल्या विचारांमध्ये हो. की महापुरुषांना आपण आपल्या जातींमध्ये गुंडाळतो. बरोबर. की बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आमचे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की आमचे, महात्मा फुले म्हणलं की आमचे. माझी विनंती राहील तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून की महापुरुषांना जातीमध्ये गुंडाळू नका. त्यांचे विचार हे जाती, धर्म, देश याच्या पलीकडे विश्वास हे त्यांचे विचार आहेत. महापुरुषांना जातीमध्ये कोणी अडकवू नये. महापुरुषांचा पराभव हे त्यांचे अनुयायी करतात. ही हा धडा आपण शिकलोय. ते महापुरुषांचं ज्ञान हे विश्वाला संबोधलेलं ज्ञान असतं. त्यामुळे आपण ते एवढे छोट्या विचारांनी जगू नये. श्री छत्रपती संभाजी महाराजांचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा अजून एक नाव समोर येतं
त्यांची सावली म्हणजे कवी कलश. तर त्यांच्या अतूट मैत्रीबद्दल तुम्ही काय सांगाल? मैत्री हे असं नातं आहे, खरं ते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एक मोठी कविता आपल्याकडे, ते राऊतांची कविता आजकाल सर्वश्रुत होते. मित्र वणव्यामध्ये गारवे असा राग, दुःख अडवा याला उंबऱ्या असा राग. तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या सुखदुःखामध्ये साथी असलेला काव्यरूपी चंद्रगोमात्य म्हणजे कवी कलश. जेव्हा आपण तो पिक्चर बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कवी कलशांना सुटून ज्यावेळी संगमेश्वरला संभाजी महाराजांना बंदिस्त करण्यात आलं, त्यावेळी कवी कलशांना छत्रपती संभाजी महाराज सांगतायत की तुम्ही रायगडच्या दिशेने निघून जा. तेव्हा कवी कलश म्हणतात की जगेन तर तुमच्यासोबत, मरेन तर तुमच्यासोबत, आणि मित्राला एकटं सोडून जाणार नाही. मग त्या दोघांनाही पकडले. वीर मरण आहे त्यांचं. म्हणजे मैत्री किती सुंदर असते, मृत्यूसुद्धा एकाच वेळी. आज मी जसं मगाशी तुळापूरचं नाव घेतलं, तसं तुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधीजवळच कवी कलशांची सुद्धा समाधी. कवी कलश म्हणायचे की हम नमक है, तर संभाजी महाराज म्हणायचे नमक नाही चंदन हो आप, तिलक हमारे माथे का. यापेक्षा मोठी मैत्री. आणि आपल्या आपल्या ध्यानचक्रावर जसं आपण चंदन लावतो आणि मन स्थिरता येते, तशी स्थिरता मैत्रिणी मिळावी, यापेक्षा सर्वोत्तम मैत्री असते. तर कवी कलश औरंगजेबला म्हणतात की हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, पण जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी. आणि कवी कलशांची अजून एक कविता आहे, ती खूप सुंदर कविता आपल्या सर्वांना माहीतच असेल की यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि देखतही खद्योत होत बदरंग, त्यो तब तेज निहार के तखत तेजो अवरंग. ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून रावण घेऊन आला, त्याच्या अंगावर जसा सिंदूर आहे, त्याप्रमाणे माझ्या शंभू राजाच्या अंगावर रक्त आहे. आणि सूर्याचं तेज, सूर्याची प्रकाश जसा मोठ्या मोठ्यांना त्रासदायक असतो, त्याप्रमाणे हा शंभू राजाचा तेज आहे, जे औरंगाला सुद्धा निस्तेज करून सोडते. आणि खरंच आहे, छत्रपती शिवरायांनंतर 9-10 वर्ष औरंगजेबला तंबूमध्ये राहण्याला भाग पाडलं संभाजी महाराज. हो. आणि औरंगजेबची मुलगी जेव्हा म्हणते शेवटी, जेव्हा तो पिक्चर खरंच हा अत्यंत महत्त्वाचा आहे, छावा पिक्चर. जसं तुम्ही आत्ता बोलला की मुलांना कृतीतून सगळ्या गोष्टी कळतात, तर आजच्या आईवडिलांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळतील? एकदम सोपं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या सर्वांचं परमभाग्य आहे की ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. आज एवढे त्यांचे किल्ले आहेत. आईबाबांनी आपली मुलं मोठी झाली, समजदार झाली, त्यांना घेऊन आपण इतरस्त फिरतच असतो. फिरावं, तिकडेही गेलं पाहिजे, एक्सप्लोअर केलं पाहिजे. परंतु गडकिल्ले हे एक्सप्लोअर करण्याचं खूप मोठं ठिकाण, त्यामागे खूप चांगलं मोठं वास्तुशास्त्र आहे. ते शास्त्र आपल्या मुलांना कळण्यासाठी गडकिल्ल्यावर घेऊन गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची पुस्तकं वाचायला दिली पाहिजे. जेव्हा शिवजयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, त्या दिवशी काहीतरी प्रण केले पाहिजे मुलांना. अजून काही नवीन वाचता येईल का, असा आग्रह केला पाहिजे. त्याबद्दल स्पर्धा ठेवल्या पाहिजे. घरामध्ये एकत्र जेवायला बसून चर्चा केली पाहिजे. आणि आईबाबांनी किमान महिन्यातून एकदा मुलांना गडावर घेऊन गेलं. जी लहान आहेत त्यांना टी व्हीवरती, आजकाल लहान मुलांना मोबाईल दिल्याशिवाय ते खात नाहीत, जेवत नाहीत. मग आपण टी व्हीवर छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं लावली पाहिजे. आणि तुम्ही लावून बघा, माझ्या घरामध्ये माझा लहान मुलगा आहे, त्याचा नाव आदियोगी. पुन्हा राजवीर म्हणून पण माझा एक मोठा मुलगा आहे. त्याला दोघांना आम्हीकडे डोंगरचे राहणारं, चाकर शिवबाचे होणारं लावलं की ते खुश होतात. तुम्ही त्यांना ते वारंवार दाखवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची गीतं ऐकवली पाहिजे. सहज चालता बोलता संस्कार घडण्याची ही माती. त्यामुळे जीवनाचा भाग असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माझे अनेक असे मित्र आहेत, ते आपल्या मुलांना असं गडावर घेऊन जातात. तर माझी मुलं लहान आहेत, पण बरेच पालक असे आहेत जे मुलांना गडावरती घेऊन जातात, त्याच्या त्या रील्स बनवतात, त्या टाकतात.
मी कलावंतीन दुर्गा पाहायला गेलो होतो. अत्यंत भयावह असा तो, म्हणजे जर पडलं तर सरळ मृत्यू असा ती चढाई आहे त्या गडाची. पण तिथे एक 6 महिन्याच्या मुलाला घेऊन एक आई आली होती. हे छत्रपती शिवाजी महाराज घडताना जिजाऊ माँसाहेब आपण विसरलं नाही पाहिजे. तशी ती जिजाऊ, मला तिला साक्षात बघून असं वाटलं जिजाऊ आईसाहेब आहेत. लहान बाळ अशी घेऊन आले बिंदास, ते पण कलावंतीन. अत्यंत अवघड गडापैकी एक चढाई आहे त्या गडाची. तसे आईवडिलांनी आधी छत्रपती शहाजीराजांचे विचार, राजमाता जिजाऊंचे विचार आपल्या मनात ठेवले पाहिजे. राजमाता जिजाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते तेव्हा त्यांना डोहायला लागलेले घोडेस्वार करायचे, तलवार घेऊन युद्धात जायचे. तसे डोहायला पण लागावे लागतील. आजकाल चिचा खायची आहेत ते तर आहेच. पण प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला मुलांना काय शिकवता येईल याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. जर आपण हातात मोबाईल घेऊन मुलांना म्हणू की तुम्ही अभ्यास करा, शक्य नाही ते. बरोबर. कारण आजची पिढी ही टेक्नोसावी आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्यांना बघायला मिळतात ज्या पूर्वी आपल्याला फार कॉलेजमध्ये जाईपर्यंत बघायला मिळाल्या नाही. हो. तुम्ही एकदम 1-2 वर्षाचे मुलं मोबाईल ऑपरेट असं करतात जसं काय ते इंजिनियर आहे. नाही, हे खूपच फॉरवर्ड झालंय. म्हणजे आता सध्याचं जनरेशन केलंय आपण. फॉरवर्ड झालंय. म्हणजे तेच म्हणता येईल, आपणच केलंय ते. तर ह्यांना आहे ना हिंदुत्व पासून आहेत ना ते थोडे लांब आहेत. त्यांना माहीत नाही ना की हिंदुत्व काय आहे, आणि ते शिकवत नाही कोण. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनेक संस्कृती, अनेक धर्म ह्या भूतलावर आहेत, पण सर्वात प्राचीन, सर्वांना आपलंसं करणारा आणि नुसतं म्हणणारा नाही तर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवणारा असा हिंदू धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्याच विचाराला घेऊन पुढे गेले. स्वामी विवेकानंद ह्याच विचाराला पुढे घेऊन गेले. सावरकर ह्याच विचाराला पुढून गेले, म्हणून त्यांची एवढी मोठे नाव आहेत. हिंदू धर्म या सर्वांना आपलं मानतो. अयम विजा परोवेती गणनाल गुजेत साम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हे तुझं, हे माझं, हे छोट्या विचारधारेचे लोक करतात. हिंदू आहे हा पूर्ण विश्वाला आपलं घर मानतो. आपले साधू संत म्हणायचे हे विश्वचे माझे घर. वृक्षवल्ली अमा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. हे सगळं गोरा कुंभार म्हणायचे या मातीमध्ये माझा विठ्ठल आहे. फिरत्या चाका वर्षी देशी मातीला आधार विठ्ठला तो वेडा कुंभार. संतांनी तर देवाला चोर पण म्हटलंय. हे हिंदू धर्मातच होऊ शकतं. त्यामुळे हिंदू धर्म अति प्राचीन आहे, सर्वांना आपलं मानणार आहे. अत्र तत्र सर्वत्र जिथे जीव आहे आणि जिथे जीवही नाही अशा सर्व ठिकाणी देव मानणार आहे. सकाळी उठल्यानंतर मातृभूमीला स्पर्श लागत असेल तर पादस्पर्शम क्षमस्व. समुद्र वसणादेवी पर्वतास्तन मंडले विष्णू पत्नी नमस्थ्योभ्यू पादस्पर्शम क्षमस्वी. म्हणजे आपण मातृभूमीला पाय लावत नाही. हिंदू धर्मामध्ये एकमेव हा मला वाटतं भूतलावरती असं राष्ट्र आहे जिथं भारत माता हा शब्द देशाला म्हटला जातो. आईचं रूप आहे हे हिंदू धर्म शिकवतो. बरोबर. तुमच्यामध्ये हिंदुत्व प्रथम की राष्ट्रीयत्व प्रथम? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. अच्छा. कारण या राष्ट्राची जी प्रमुख भावना आहे ना हा हिंदू धर्म आहे. मोठ्या मोठ्या विचारधारांनी सांगितलं की धर्मादर्थ प्रभवते धर्मा प्रभवते सुखम धर्मेन लभते सर्वम धर्मसारमिदं जगत. धर्मापासून धन प्राप्त होते, सुख प्राप्त होते. या विश्वाचं सार धर्म आहे. तुम्ही जर महाकुंभमेळ्याचीच जर भावना घेतली त्याला तुम्ही भामक भ्रामक असे विचार करून काही जण म्हणत होते, परंतु 15,000 करोड खर्च करून जवळपास 25 ते 30,000 करोड कमवलेत महाकुंभमेळ्याने. एक जर पाण्याची जर 5 लिटरची बॉटल तुम्ही घ्यायला गेले मोकळी, जे संगमातून पाणी आणायचं, 20-30 रुपयाला येणारी ती जार 150 रुपये 200 रुपयाला तिथे इकॉनॉमी फिरते ना. आज एवढे करोड लोक गेली तिथे, फुलं घेतली, जाण्याचं ट्रान्सपोर्टेशन, राहण्याचं, खाण्याचं, किती मोठी. जर तुम्ही आत्ताच करंटली टी व्हीवर बघितलं असेल तर तिथे एका मुलाने हजारो लाखो रुपये कमवले. कशाने? ती कडुलिंबाची काडी विकून. आणि मी स्वतःसुद्धा कडुलिंबाची काडी महाकुंभामध्ये गेलो तेव्हा घेतलं होतं. 10 रुपयाला त्यांनी मला 5 दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे फुकट मिळालेल्या झाडाचे खोड तोडून त्या काट्या तोडून विकल्या तरी त्यामध्ये पैसा आहे. त्यामुळे धर्माने धन सुख सर्व प्राप्त होतं. आणि तो सर्वांना आपलासा करणारा हिंदू धर्म.
आणि आपल्या पूर्वजांनी पण हे सांगितलं की धर्मो रक्षती रक्षता, धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. बरोबर. स्वामी विवेकानंद अत्यंत आध्यात्मिक, आणि आपल्याला माहीत आहे की 1800च्या शतकात अमेरिकामध्ये जाऊन सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हटल्यानंतर 4 मिनटं लगातार टाळ्या वाजवत होत्या. सर्व धर्म परिषदेमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या धर्माचं गुणगान करत होता की आम्ही किती श्रेष्ठ आहे आणि अन्य धर्म किती कनिष्ठ आहेत. प्रत्येकजण आपापल्या बडाया करत होता. पण स्वामी विवेकानंदांनी एका शब्दातच सर्वांना माती चारली की सिस्टर्स अँड ब्रदर्स अमेरिका, इट्स फील माय हार्ट्स विथ जॉय अनस्पीकेबल टू राईज अँड रिस्पॉन्स टू द वॉर्म अँड कार्डियल वेलकम विच यू हॅज गिवन अस. असं स्वामी विवेकानंद जेव्हा बोलले की मी अतिप्राचीन देशातून आलो आहे जिथे फक्त धर्म आणि आपलेपणा शिकवत नाही तर तो प्रत्यक्ष मानतो. जो लोक ज्यांना अख्ख्या विश्वात सर्वांनी मारलं पळवलं त्यांना आम्ही सादर हृदयाशी धरले. आणि वेगवेगळ्या जरी उगमस्थानं नद्या वाहत असतील तर त्या शेवटी जाऊन सागरालाच मिळतात. ऑल मिंगल वॉटर इन द सी, शेवटी सगळं सागराला मिळतं. तसं हिंदू धर्म हा सर्व एकत्रित आणि सर्व एकाच परमेश्वराला मिळणार आहे हा विचार ठेवतो. म्हणून हिंदुत्वाचा आग्रह हा पूर्ण मानव कल्याणाचा आग्रह आहे. हा फक्त हिंदू जीवन पद्धतीला आत्मसात करणाऱ्यांचा नाही आहे. नाही तर या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. बरोबर. पण हिंदू असा आहे जो सहिष्णू आहे, सर्वांना आपलं मानतो, कधी कोणावर अन्याय करत नाही. सुरुवातीला जर त्याच्यावर झाला तो अनेक वर्ष सहन करेल, उद्रेक होऊन तो काय करेल ते तर त्याला माहिती. ते तर समाज शंकर. पण मध्यंतरी मी पण ऐकलं होतं की हिंदुत्व ह्याचा धडा आत्तापर्यंत शाळेत कधीच शिकवला गेला नाही, कुठल्याच पुस्तकात शिकवला गेला नाही, असं का? आपण ते ऐकलंय की सामर्थ्यमूल स्वातंत्र्यम, श्रममूलम च वैभवम, न्यायमूलम स्वराज्यम शात, संगमूलम महाबलम. सामर्थ्य से स्वातंत्र्य, श्रम से वैभव, न्याय से स्वराज्य तथा संगठन से महाबल प्राप्त होता है. अगर हिंदू ऐसा शब्द जर आला, हिंदू हा जर शब्द आला तर संघटन आहे. पुन्हा त्याच्या मुळापर्यंत जावं लागेल. हिंदू म्हटल्यानंतर जातीपाती बाजूला ठेवून एकत्वाची भावना येते. बरोबर. आणि जर ही एकत्वाची भावना निर्माण झाली तर सर्व शक्ती एकत्रित येईल, आणि शक्ती एकत्रित आली तर तिचा संचय होऊन चांगले कार्य घडतील. ही ज्यांना नको होती त्यांनी जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही. म्हणजे इंग्रजांची जी कूटनीती आहे डिवाइड अँड रूल, ओके, ही कशी चालवली जाईल, जाती धर्मामध्ये समाजाला कसं तोडलं जाईल, आपापसातल्या जातीमध्ये कसं लढवलं जाईल, धर्माच्या पलीकडे जात मोठी दिसून धर्माला कसं संपुष्टात आणलं जाईल, यासाठी हिंदुत्व कधी शाळेत शिकवलं गेलं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये पण राजकारण होतं, पूर्णपणे राजकारण, सर्वश्रुत आहे. नाहीतर एवढा चांगला अमोल ठेवा हा का सर्वांना स्पष्टतेने सांगणार नाही आला. बाबरचा मुलगा हुमायूचा अकबर हे तुम्ही शिकवता, हो, पण शहाजीचा पुत्र शिवाजी, शिवाजीचा संभा, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल का नाही शिकवलं जात? यांनी तर संपूर्ण समाजाला मानवतेचं शिक्षण दिलं. तानाजी अनसंग वॉरियर हा आता पिक्चर काढल्या लोकांना कळला. त्याच्या आधी जेवा महाले, कोंडाजे बाबा परजन, हे कोणाला माहीत आहे? कोणाला? राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, कवी कलश, कवी भूषण, हे कळणार कधी? हे कळले तर एकत्रता वाढेल, शक्ती वाढेल. आणि मग ज्यांच्या पोळ्या डिवाइड अँड रूलवर चालतात त्या चालणार नाहीत. म्हणून हे कधी येऊ दिलं नाही. तुमच्याशी बोलून खरंच छान वाटले. तुमचे विचार आचार खरंच छान होते. मन भावूक झालं एकदम माझं. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? एखादा संदेश द्या तुम्ही. खरं म्हणजे संदेश देण्याइतका तर मी काय मोठा नाही. जे काही सांगितलं ते एक अनुभव किंवा जे काही बघितलं ते सांगितलं. परंतु मी सर्वांना अशी विनंती करेन की आपण ह्या मातृभूमीचं, ह्या देशाचं काहीतरी देणं लागतो. ज्या स्वातंत्र्यात आपण राहतो हे सहज आणि फुकट मिळालेलं स्वातंत्र्य नाही. आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहिलेत, आपल्या देहाची राख रांगोळी केली. माझं म्हणणं असंच असेल की ह्या देशाच्या विचार, जो देशाचा विचार आहे, देशाचा जो आध्यात्मिक पाया आहे, जो सांस्कृतिक पाया आहे, जो धार्मिक पाया आहे, याबद्दल सगळ्यांनी अध्ययन केलं पाहिजे. देशाची सर्वोच्च असणारा जो आपला धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, तिचं अभिवादन केलं पाहिजे, तिच्याबद्दल वाचन केलं पाहिजे.
माणसाच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेत आहेत. हो. ती जरूर आपण वाचली पाहिजे. जरूर इतरांकडेही जावं. इतरांची आई आई, सगळ्यांची आई आईच आहे. परंतु आपली आई सगळ्यांच्या हृदयात असते. त्याप्रमाणे आपली मातृभूमी ही आपल्याला सर्वस्व असली पाहिजे. देव देश धर्मासाठी सर्वांनी जरूर विचार केला पाहिजे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है. भूख मिटाने को हम सबकी धरती पर होती के, औरों का भी हित हो जिसमें हम ऐसा कुछ करना सीखे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. जो अनपढ़ है उन्हें पढ़ाए, जो चुप है उनको वाणी दे. बिछड़ गए जो उन्हें मिलाए, समरसता का भाव जगाए. हम मेहनत के दीप जलाकर नया उजाला करना. त्यामुळे सर्वांनी या देशाच्या महापुरुषांबद्दल, या देशाच्या चरित्रवान नायकांबद्दल, पिक्चरचे नायक, पिक्चरच्या नायिका कधी आपले आदर्श असू शकत नाही. खरंच या देशासाठी जे लढले ते अमर हुतात्मे झाले, त्यांच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. आणि APJ अब्दुल कलामांना एकाने प्रश्न विचारला होता, तो प्रश्नाचं उत्तर देऊ आणि थांबू. विजन 2020 अनेक जणांनी असं मांडलं की 2020 नंतर भारत महासत्तेकडे जाईल, संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करेल, धर्मगुरू किंवा विश्वगुरू बनेल भारत. तर APJ अब्दुल कलामांना कोणीतरी विचारलं की हे सगळं कसं शक्य होईल. तेव्हा APJ अब्दुल कलाम म्हणाले होते, व्हेन यू नॅशनलाइज द पर्सन अँड स्पिरिच्युअलाइज द रिलिजन, जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय भाव जागृत पूर्ण कराल, प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रीय भाव जागृत कराल आणि धर्माला अध्यात्माची जोड मिळेल, त्यावेळी हा देश पुढे जाईल. आणि हे विचार पूर्णच्या पूर्ण प्रत्यक्ष रूपाने जो धर्म घेऊन जातो तो हिंदू धर्म आहे. त्याला समजून घेतलं तर मला नाही वाटत या जगामध्ये कधी युद्ध होतील, कधी अडचण होतील. संतुष्टता राहील, आत्मविश्वास राहील, पराक्रम राहतील. आणि शक्ती असून सुद्धा इतरांना त्या शक्तीने कसं आपलंसं करता येईल याचं स्पष्टता सगळ्या समाजासमोर राहील. त्यामुळे मी शेवटी एवढंच म्हणेन की देव देश धर्मासाठी सर्वांनी वेळ दिला पाहिजे आणि दिवसातून किमान 15 मिनटं, अर्धा तास आपापल्याला जमेल त्या पद्धतीमध्ये जाऊन कार्य समाजासाठी केलं पाहिजे, निस्वार्थ भावाने. निस्वार्थ भाव. नमस्कार. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमचे देखील अनुभव शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.